सावन के पवित्र महीने के अवसर पर तुर्भे क्षेत्र में नगर सेवक रामचंद्र घरत एवं विजया घरत के माध्यम से भव्य जल पूजन एवं कलश पूजन कार्यक्रम का आयोजन श्रद्धा और उत्साह के साथ किया गया। पिछले 15 वर्षों से लगातार इस धार्मिक परंपरा का आयोजन किया जा रहा है, जिसमें बड़ी संख्या में स्थानीय नागरिक और श्रद्धालु शामिल होते हैं। कार्यक्रम में विधि विधान के साथ जल पूजन और कलश पूजन संपन्न किया गया। श्रद्धालुओं ने पूजा अर्चना में हिस्सा लेकर भगवान शिव का आशीर्वाद लिया और क्षेत्र की सुख समृद्धि, शांति एवं नागरिकों के कल्याण की कामना की। सावन के पवित्र महीने में आयोजित इस कार्यक्रम के दौरान पूरे परिसर में भक्तिमय वातावरण देखने को मिला। पूजा के दौरान श्रद्धालुओं ने धार्मिक उत्साह के साथ सहभाग लिया। रामचंद्र घरत एवं विजया घरत द्वारा पिछले 15 वर्षों से इस परंपरा को निरंतर आगे बढ़ाया जा रहा है। कार्यक्रम के माध्यम से धार्मिक आस्था के साथ सामाजिक एकजुटता और आपसी भाईचारे का संदेश भी दिया गया। कार्यक्रम के सफल आयोजन में सहयोग देने वाले सभी नागरिकों, श्रद्धालुओं और कार्यकर्ताओं का आयोजकों की ओर से आभार व्यक्त किया गया। या पवित्र श्रावण महिन्यामध्ये संपूर्ण भारतामध्ये जलपूजन होत असतं आणि त्याच माध्यमातून आम्ही तुर्भ्यामध्ये असं जलपूजन करीत असतो। कारण जल हा माणसाचा प्राण आहे आणि त्याचं पूजन करणं खूप गरजेचं आहे आणि म्हणून श्रावण हा पवित्र महिना आपण त्यासाठी ठरवलेला आहे। त्या माध्यमातून आपण गेली 15 वर्षापासून 2010 पासून विजया घरत ज्यावेळेला नगरसेवक झाला तेव्हापासून आम्ही सप्ताहस्त्र देवींचं पूजन केलं। तलावाचा पूर्ण पाणी काढल्यानंतर तिथं मोठ्या प्रमाणात यज्ञ केला आणि जल आणि तलावाला शांत करण्याचं काम त्या माध्यमातून झालं। त्या माध्यमातून बऱ्यापैकी पूर्वी इथे लोक मृत्युमुखी पाहायचे, पण गेल्या 15 वर्षामध्ये अशी घटना घडलेली नाही। पुढे काय होईल माहिती नाही, पण आमच्या या पूजेचा इफेक्ट जलपूजनाचा जलच्या शांतीसाठी होतो। त्यांना शांती करणं खूप गरजेचं आहे। सप्ताहस्त्र देवी जी आहेत त्यांना शांत करणं खूप गरजेचं असतं आणि त्या माध्यमातून आम्ही जलपूजन, कलश पूजन असं करत असतो। त्या माध्यमातून ह्या तुर्भे गावातील सगळे रहिवासी यांना सुख शांती लाभो, यांची भरभराटी हो, यांना आरोग्य लाभो आणि ह्या तलावापासून त्यांना कुठलाही दगाफटका नाही हो, अशा प्रकारचे पूजन आम्ही करत असतो। फक्त ना फक्त तुर्भे गावाचे आमचे नागरिक हे चांगले राहिले पाहिजे, निरोगी राहिले पाहिजे आणि या पाण्याच्या बाबतीत त्यांना कुठली कमतरता भासू नये, अशा प्रकारच्या पूजनामध्ये आमचं काम असतं। गुरुजी देखील त्याच पद्धतीने पूजा करत असतात की तुर्भेवासियांना सुख समृद्धी आणि या तलावापासून शांती लाभो म्हणून आम्ही करत असतो। आम्हाला मागच्या 5 वर्षापूर्वी तलावाचं पूजन करत असताना गौरी मातेचं मुकुट देखील आलं होतं आणि आज तर आमच्या मर्याई मंदिराजवळ आम्ही आमच्या सगळ्या महिला मर्याई मंदिरामध्ये कलश घेऊन त्यांच्या समोर नृत्य करत होत्या की मर्याईचं स्वागत करत होत्या। त्यावेळेला निश्चितच एक मर्याई देवीने आम्हाला दृष्टांत दिला की माझ्या सुनबाईच्या डोक्यावरच्या कलशातला नारळ तिच्या समोर पडला आणि त्याचे 2 तुकडे झाले आणि म्हणजे आम्हाला एक त्याचा आनंद झाला की देवीने आमची ही पूजा अर्पण केली। त्यांनी आमचं नारळ वाढून घेतलं आणि स्वतःहून त्यांनी करून घेतलं, कारण देवी या प्रकारे तुर्भ्यावर त्यांनी खूप करू नये। तुर्भ्यामध्ये सगळ्या लोकांना शांतता कशी मिळेल, त्यांना आरोग्य कसं मिळेल, हाच आमचा दृष्टिकोन असतो। मर्यादेला देखील आम्ही तीच प्रार्थना करतो की आमच्या गावावर कुठलाही संकट येऊ नये, कुठल्याही लोकांना त्रास होऊ नये, अशा प्रकारचे आम्ही पूजन करत असतो आणि त्याच माध्यमातून ही आजची पूजा होती। दरवर्षी आम्ही करत असतो। निश्चितच 15 वर्षामध्ये कुठलाही माणूस याच्यामध्ये गेला नाही असं दिसतंय। पुढे काय होईल मी सांगू शकत नाही, पण आम्ही केलेली पूजा निश्चितच फळते असं मला या माध्यमातून आपल्याला सांगायचं आहे।